भारतवर्षात गुरुचं स्थान सर्वोत्तम आहे. गुरुला नेहमीच ब्रह्मा, विष्णू आणि महेशच्या समतुल्य मानलं गेलं आहे. आपण दरवर्षी आषाढ शुक्ल पौर्णिमेला गुरुपौर्णिमा हा सण साजरा करतो. पण काय तुम्हाला माहीत आहे की गुरुपौर्णिमा आपण दरवर्षी आषाढ शुक्ल पौर्णिमेलाच का साजरी करतो? तर चला याचं कारण जाणून घेऊया. वेद, उपनिषद आणि पुराण याचे स्रोत महर्षी वेदव्यासला संपूर्ण मानवजातीचा गुरु म्हटलं जात. महर्षी वेदव्यासचा जन्म आषाढ पौर्णिमेला 3000 ईसापूर्व झाला होता. त्यांच्या सन्मानामध्ये दरवर्षी आषाढ शुक्ल पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. असं म्हटलं जातं याच दिवशी महर्षी व्यासनी आपल्या शिष्यांना आणि इतर ऋषीमुनींना पहिल्यांदा श्री भागवत पुराणाचं ज्ञान दिलं होतं. म्हणून हा शुभ दिवस व्यास पौर्णिमाच्या नावाने ओळखला जातो. गुरुपौर्णिमा ही गुरु शिष्याच्या नात्याची, प्रेमाची, आदराची प्रतीक मानली जाते. गुरुवर भक्तीचा, प्रेमाचा वर्षाव करून त्याचा आशीर्वाद घेण्याचा हा योग्य दिन. आपली सगळ्यात पहिली गुरु म्हणजे आपली आई, मग दुसरी गुरु आपले वडील आणि तिसरे आपले शिक्षक, टीचर आणि त्याच्यानंतर जीवनात बरेचसे आध्यात्मिक गुरु पण आपण बनवतो. काही लोक स्वामी समर्थांची पूजा करतात तर काही श्री गजानन महाराजांची आणि असेच इतर देवांची पूजा करतात. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण सगळे त्यांची पूजा करतो, स्तोत्र वाचतो आणि पेढे वगैरे चढवतो. पण माझ्या मनात एक संकल्प आला आहे की जसं दरवर्षी आपण 1 जानेवारीला न्यू इयर रिझॉल्यूशन म्हणून कधी आपलं वेट लॉस रिझॉल्यूशन करतो, तर कधी करिअरचं करता रिझॉल्यूशन करतो, तर कधी आपल्या काही वाईट सवयी सोडायचा असा निश्चय घेतो, तर काही चांगल्या सवयी लावायचा निश्चय घेतो. तर मला असं वाटतं की तो दिवस का त्याच्या व्यतिरिक्त आपण गुरुपौर्णिमेला का न रिझॉल्यूशन घ्यायचं? कारण की जर आपण या दिवशी काही निश्चय केला तर आपल्याला त्या मार्गी पुढे वाढण्याकरता आपल्याबरोबर आपल्या गुरुचा आशीर्वाद राहील. आणि जेव्हा आपण थोडे भटकू तर आपल्याला सांभाळण्यासाठी आपला गुरु आपल्या सोबतीला राहील. म्हणून मला असं वाटतं की या गुरुपौर्णिमेला नक्कीच आपल्यामध्ये एक पॉझिटिव्ह बदल घडवण्यासाठी आपल्याला काही ना काही रिझॉल्यूशन घ्यायलाच पाहिजे.